Hello, I'm Tanu and you're watching Ingwa News. CM Dr. Pramod Sawant was felicitated with Gomant Ayurveda Vibhushan Puraskar during the National Doctors' Day celebration by Goa Council of Ayurvedic Medicine. He praised Ayurveda's growth under PM Modi's leadership and called for a focus on wellness tourism and preventive care. आम्ही म्हणता की रुटीन आयुर्वेदिक डॉक्टर्स खूप जण आसा, आयुष्मान डॉक्टर्स खूप जण येत आसा आणि कॉम्पिटिशन डे बाय डे वाढत आसा. हा आयुर्वेदाचे काम करता असतानाय बी म्हणजे संघटन बेज आयुर्वेदाचे काम करा मुद्दामून सांगतो. आज जर हांव केन्ना केन्ना माझ्या भाशणांतल्यान सांगता म्हाका चुकून जर MBBS ऍडमिशन मेळ्ळें आनी हांव MBBS डॉक्टर जाल्लो जाल्यार हांव आमदार जावचो नाशिल्लो. हा आयुर्वेदिक डॉक्टर जालो म्हणून आमदार जालो. म्हाका MBBS ऍडमिशन मेळ्ळें म्हणून आयुर्वेदाक गेलो. आयुर्वेदिक हांगा कॉलेज नाशिल्लें आनी म्हणून आमदार जालो. कारण एक आयुर्वेदात शिकता असतानाच बिकॉज ऑफ दॅट ऑल सब्जेक्ट एक वेगळ्या प्रकारचो समाजाकडे पळोवपाचो दृष्टिकोन मनशाचो बदलता. ड्यू टू वेरियस सब्जेक्ट आमी सगळे जण ते सब्जेक्ट सगळे शिकल्या म्हणून आमकां कळटा की मनशाकडे पळोवपाचो म्हणजे स्टार्ट फ्रॉम द प्रकृती परीक्षण. पहिले प्रकृती परीक्षण जे करता तेन्ना त्या मनशाकडे एप्रोचूच बदलता की त्या मनशाकडे कसो वागप. काउन्सिलिंग सब्जेक्ट आमकां वेगळो करून सांगपाची गरज ना. त्या खातीर एखादी प्रायव्हेट प्रॅक्टिस MBBS डॉक्टराच्या पेक्षा सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टर खूप बरी करतात. उलोवपाचो स्पीड जो आसा पयली तो बदलता आणि तो सुरवातीक पासून ताज्याकडे पळयता आसतना एक वेगळ्या दृष्टिकोनांतल्यान पळयता म्हणून खूप बरी प्रॅक्टिस करता. आणि ऑफकोर्स अजूनय मी बरीच खूप मोठो स्कोप आहा म्हणून म्हणजे पास आउट जावपी डॉक्टर्सा खातीर आतां हांव कितें करूं फक्त प्रॅक्टिस काय कितें ना ताज्या पेक्षा कितलेशेच स्कोप आयजूय अवेलेबल आसा. आयजूय आसा तेन्नाय आशिल्ले आनी आयजूय आसा. त्या खातीर म्हाजी प्रॅक्टिस चल्ली ना जाल्यार कितें किंवा हांव प्रॅक्टिसीच्या पलीकडे हांव कितें करपाक शकता हे स्कोप म्हाका दिसता एक्सप्लोर करपाची गरज आसा. आनी बरेचशे फावटी बींग अ डॉक्टर्स आमी ते एक्सप्लोर करिना आनी ते जर पळयले आसत जाल्यार एट प्रेझेंट आमी ताका म्हणटा की नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन एस्टाब्लिश करप इन द हेल्थ सेक्टर ही काळाची गरज आसा. तुम्ही जर म्हणत तितूंतलो एक बेस्ट आत्ता दोतोर आपणे उलयलो डिजिटल पॅलेटिव्ह केअर इन आयुर्वेदा जी सामकी 100% गरज आनी इट इज अ प्रोफेशनल. हांव तुमकां धर्मार्थ म्हणना चॅरिटेबल म्हणना. नो डाउट पॅलेटिव्ह केअर स्टार्टेड बाय डॉक्टर उजावकर. इट इज तशें पळोवप जाल्यार इट इज 100% चॅरिटी. 100% चॅरिटी दे आर डुईंग इट इज. पण आज पॅलेटिव्ह केअराची प्रोफेशनल पद्दतीन जरी केले आसत जाल्यार पीपल आर रेडी टू पे. आमी ताका ओल्ड एज होम म्हणटा बट ओल्ड एज होम कोण बरें चलोवपाक शकतलो तर डॉक्टर्स बरें चलोवपाक शकतले. आनी त्या ओल्ड एज होमांची आज पुराय गोंयांनी देशांत गरज आसा बट देशांतले लोक येवन गोंयांत रावपाची तयारी दवरता. आमी प्रोफेशनल पद्दतीन हांवें जेन्ना म्हटलां की नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन इन हेल्थ सेक्टर आय हॅव स्टार्टेड विथ दॅट. हांवें आतां न्हू आय स्टार्टेड देन इन 1996 आनी साई लायफ केअर ही माझी NGO अजूनही चलता. 1996 सुरू केली. इन 2000 माझ्याकडे जवळपास मोर दॅन 60 स्टाफ आशिल्लो. 60 दे ऑल आर MSW and BSWs मास्टर इन सोशल वर्क आणि बॅचलर इन सोशल वर्क आणि MA इन सायकोलॉजी इन क्लिनिकल सायकोलॉजी या सब्जेक्ट अप्लाय केले. आणि ते सगळे लोक या काउन्सिलिंग या प्रोजेक्ट आणि वेलनेस टुरिझम सरकारान जरी हांवें कितलेय जरी म्हटलें की आमी टुरिझम सुरू करता तुमी येयात आमी टुरिझम अशें जायना. वेलनेस टुरिझम हे सुरू कोणी करपाक जाय जाल्यार ते प्रॅक्टिशनरांनी सुरू करपाक जाय. आतां ते प्रमोट करपाचें काम आमचें. म्हाका खबर आहा फाटले फावटी आमच्या सायटीचेरूच वेलनेस टुरिझम हो कन्सेप्ट नाशिल्लो. हांवें पटकन टुरिझम सायटीक टुरिझमाक सांगलें की वेलनेस टुरिझम हो कन्सेप्ट घालून घे आनी 2-3 हॉस्पिटल वांगडाच रजिस्टर केली. रूटीन फॉर द सर्जरी ते मणिपाली तांच्यांनी रजिस्टर केले. दोज वर डुईंग द वेलनेस तांच्यांनी आपले सायटीचेर घालो आणि आमी प्रमोट करप. बट वेरियस म्हणजे आजच्या घडीक जरी आसत जाल्यार योगा शिकपाक हे वेगवेगळे कडल्यान म्हणजे फॉरेनर्स बट केरळचो कोण तरी येता आणि जर्मनीच्या कोणाक तरी येयला आनी शिकयता खंयसर गोंयांत. आनी आमी कितें करता आनी तो कसो हांगा शिकयता काय म्हणून विचारता. आमी हे सुरू करूना म्हणून केरळांतल्यान कोण तरी हांगासर आयला. आम्ही सुरू केलं जाल्यार केरळांतल्यान हांगा कोण तरी येवचो नाशिल्लो. म्हणून दीस इज अ रायट टायम आत्ता
हांवें रायट टायम कित्याक म्हटलो, ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आमकां योगा ग्लोबली पावोवपाचें काम हांच्यांनी केलें. पयले फावटी आयुष मिनिस्ट्री ह्या देशांत फॉर्म करपाचें काम तांच्यांनी केलें. पयले फावटी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हांच्यांनी आपलें जामनगर हांगासर रिसर्च सेंटर आयुर्वेदाच्या ट्रेडिशनल मेडिसिनाचेर स्टार्ट करपाक सुरू केलें ऑलरेडी जामनगरांत ट्रेडिशनल मेडिसिन्स ट्रेडिशनल वैद्य जे आसा हाचे सगळी मेडिसिन हाडून तेजेर रिसर्च करून ती करपाची सुरवात ऑलरेडी केली. म्हणजे गव्हर्मेंट हेज गिवन द 100% रिकॉग्निशन. त्या खातीर आमकां म्हाका दिसता आतां खंय तरी एक स्टेप फुडें वचून आमकां ग्लोबली वचपाची गरज आसा. आणि ते जर आमकां ग्लोबली वतले आसत जाल्यार अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो गजाली ह्यो आमी सगळ्या जाणांनी करचे पडटले. इफ अलोन कोण तरी करपाक शकना जाल्यार आमकां ऑर्गनायझेशन म्हणून खंय तरी एकी कडेन येवपाक जाय. आमकां कंपनीज म्हणून खंय तरी एकी कडेन येवपाक जाय. पण आमचे गोंयकार जे पास आउट जाल्ले भुरगे आसात हांच्यांनी एकी कडेन येवपाची गरज आसा. वॉट एवर हेल्प म्हणजे आमी जो स्टार्टअप म्हणटा ते कितें स्टार्टअप म्हणजे कितें IT वाल्यांनीच करपाक जाय असो आसा. हांवें मदीं सांगलें की मदीं एक मेडिकल प्रोफेशनांतलो स्टार्टअप आयलो काय ना म्हणपाक हांव स्टार्टअपाच्या चेअर हांव करता. स्टार्टअप्स ग्रँट दिवच्या पयलीं बऱ्याचशा डॉक्टर्सांक खबर नासलें जाता वी आर गिविंग 10 lakhs rupees ग्रँट नॉट लोन ग्रँट फॉर द स्टार्टअप. एक स्टार्टअप आयलो कितें हांव म्हणपाक काय म्हणलें वी आर गिविंग द सर्विसीस. एक स्टार्टअप तर फाटल्यान आमच्याकडे 8 लाख रुपया ग्रँटूय घेतला. आतां कांयच ना फक्त सर्विसीस. लोकांक मेल अटेंडंट फिमेल अटेंडंट एक गाडी घरा कडेन व्हरपाची आनी दिवपाची. ताका जाय जाल्यार हॉस्पिटलान व्हरपाचो परत हाडून दिवपाचो. ताका बँकेन जाय जाल्यार बँकेन व्हरपाचो. 2 व्हॅन घेतल्या 2-4 व्हीलचेअर घेतल्या आनी तो स्ट्रेचर्स घेतला. जाय ताका ती सर्वीस दिवपाक जाय. म्हणजे ऑन फोन कॉल तुमी आमकां जाय तेन्ना फोन कॉल आमची सर्वीस पावता तुमकां. पूण डॉक्टरूय लागना कांयच लागना. बट दे हॅव स्टार्टेड द स्टार्टअप इन मेडिकल केअर. द स्टार्टअप इन मेडिकल केअर गव्हर्मेंटाचे 8 लाख रुपया ग्रँटूय घेतल्या. दिस फॉर द स्टार्टअप. आम्ही जर इनोव्हेटिव्ह विचार केलो आसत जाल्यार आमी वेगळे स्टार्टअप्स करपाक शकतले. आज अलोन फॉर द स्टँडअप ह्या स्किमीच्या अंतर्गत ऑनरेबल PMन जी स्टँडअप स्कीम केल्या फॉर स्पेशली फॉर द वुमन दे आर गिविंग द 1 crore rupees सबसिडाइज्ड लोन 1 crore rupees without any collateral securities.